आदाब, जय हिंद। नांद्रा एक्सप्रेस न्यूज में आप सभी का स्वागत है। देखते रहिए हमारी ताजे खबरें। आज तहसील विभाग में नामांकन भरा गया है। आज बात करते हैं वंचित की तरफ से नामांकन भरा है। आइए एक नजर डालते हैं, राजेश वानखडे साहब से बात करेंगे। सर, आपने फॉर्म भरला? मी राजेश लक्ष्मण वानखडे आणि माझ्या मुलीचा मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे प्रभाग क्रमांक 2 में। सर, आप वंचित से फॉर्म आपने भरे हैं। आप मैदान में जनता को नांद्रा शहर के प्रभाग नंबर से जो आप खड़े हुए हैं उनको मैसेज देना चाहेंगे कि आपने फॉर्म भर चुके हैं और आगे आपकी प्रक्रिया क्या है काम? श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं आम्ही कार्य जवळजवळ 1985 पासून करत आहोत आणि बाळासाहेबांचा आदर्श घेऊन मी सामान्य नांदुरा तालुक्यातील सर्व गोरगरीब जनतेचं निस्वार्थ पणे काम करत आहोत आणि पूर्ण तालुका मी एक निस्वार्थ बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता आणि आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता असल्यामुळे लोक मला ओळखून आहे आणि उद्देश असा आहे की निवडणुकीमध्ये उभं राहायचा की मी जे उमेदवारी लढत आहोत ते कोणाला पाडण्यासाठी नसून आणि पैशासाठी नसून हे प्रभागातील गोरगरीब लोकांचे घरकुलाचे कार्य केले पाहिजे, दवाखान्याचे काम, पोलीस स्टेशनचे काम आणि इतर लोकांचा माझ्याकडून आपल्या वार्डाचा विकास झाला पाहिजे। निव्वळ विकासासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे वंचित बहुजन आघाड़ी। ये राजेश वानखडे सर ने इनकी लड़की को खड़ा किया है और ये उम्मीदवार है, इनसे भी हम दो बातें करना चाहिए। आणि मागे 2002 मध्ये म्हणजे भारत बहुजन महासंघातून ओपन मधून माझी वहिनी निवडून आली होती, शांताई वानखडे। आज मी माझ्या मुलीला म्हणजे कोमलला मी उमेदवारी दिली आहे, म्हणजे उभी आहे ते। तर सर्वांनी वार्डातील प्रभाग क्रमांक 2 मधील जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावा, मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आणि मी वार्डाचा आणि प्रभागाचा सदैव ऋणी राहील आणि विकासच करेन। ये थे हमारे राजेश वानखडे साहब।